उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते कशी? उपराष्ट्रपती पदासाठी फक्त खासदारच मतदान करतात. लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. विधानसभा, विधान परिषदेचे आमदार या निवडणुकीत मतदार नसतात. लोकसभेचे 543 खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. राज्यसभेचे 288 खासदार सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदान करतात. याशिवाय राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले राज्यसभेचे 12 खासदार हेही मतदान करतात. एकूण 788 खासदार या निवडणुकीसाठीचे मतदार असतात. राज्यघटनेच्या कलम 66 नुसार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते. उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्येक मताला समान मूल्य असतं. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम नुसार या निवडणुकीचा निर्णय होतो. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराचं मत हे गोपनीय पद्धतीनं नोंदवलं जातं. कोणत्याही पक्षाला खासदारांसाठी व्हीप जारी करता येत नाही. खासदारांना स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार मतदानाचं स्वातंत्र्य असतं.